नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होती आणि त्याचीच दृश्य आपण थेट तिथली पाहतोय। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये आता या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। आता नागपूर ते पुणे हा प्रवास आणखी सोपा होणार आहे आणि या वंदे भारत एक्सप्रेसला लोकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सातत्याने व्यक्त होते। नागपूर पुणे अशी ही वंदे भारत एक्सप्रेस आहे। मुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय मंत्री गडकरी हे या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित आहेत नागपूरमध्ये आपण बघतोय आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। आजपासून ही वंदे भारत रेल्वे सेवा सुरू होती आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी मंगेश मोहिते यांच्याकडून। मंगेश, आता नेमकं तिथे कार्यक्रमस्थळी कसं वातावरण आहे, कधीपर्यंत मोदींच्या हस्ते या ट्रेनचं लोकार्पण होईल? नक्कीच आता थोड्या वेळात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन होत आहे। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असून या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे। मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी या ट्रेननी प्रवास करणारा त्यांच्या स्वागतासाठी देवेंद्र फडणवीस आणि गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित असून त्यांना शुभेच्छा देणार आहे। ही ट्रेन आता उद्घाटन झाल्यावर इथून सुटेल आणि ती पुण्याला रवाना होईल आणि मनात येणारे जे स्टेशन आहे त्या ठिकाणी त्या ट्रेनचं स्वागत करण्यात येईल। ही सकाळी 9:30 वाजता ही ट्रेन इथून निघेल आणि रात्री 9:30ला पुण्याला पोहोचेल। आनंदाचं वातावरण या ट्रेनमध्ये दिसून येत आहे। विद्यार्थी आणि जे नागरिक प्रवास करत आहे त्यांचं म्हणणं आहे की आमचा प्रवास चांगला होईल आणि आम्हाला आमचा वेळ वाचेल। या पद्धतीने या ट्रेनचं आता थोड्याच वेळात उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे। जी मंगेश, आता जसं तुम्ही म्हणालात की वेळ वाचणार आहे, तर किती साधारणपणे वेळ वाचणार आहे? आता किती प्रवासासाठी वेळ लागत होता आणि वंदे भारतमुळे आता किती वेळेची बचत होणार आहे? तर पुण्यावरून जे लोक ट्रॅव्हल्सनी प्रवास करत होते त्यांना जास्तीचा वेळ होत होता आणि त्यामुळे आता नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन सुरू होत आहे तर नक्कीच हा वेळ खूप कमी वेळात ती पोहोचणार आहे आणि लोकांचा प्रवास सुखाचा होईल, आनंदाचा होईल असं प्रवाशांचं म्हणणं आहे। मंगेश, या सगळ्या प्रवासादरम्यान नागपूर ते पुणे दरम्यान कोणत्या स्थानकांवर नेमका थांबा असणार आहे वंदे भारतला? इथून ट्रेन सुरू झाल्यावर ही वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ आणि जळगाव, कोपरगाव, अहमदनगर या ठिकाणी ज्याचा पोहोचणार आहे त्या ठिकाणी त्याचं स्वागत होईल। अशा पद्धतीने ह्या ट्रेनचं आता निघेल सुरुवात। जी अगदी मंगेश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात, नागपूर ते पुणे या प्रवासासाठी आता वंदे भारत ही सेवा सुद्धा उपलब्ध असणार आहे। आजपासूनच ही सेवा आता इथे सुरू होते। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अगदी काही क्षणात या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी थेट नागपूरमध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित आहेत। इतरही त्यांचे सहकारी आहेत, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित आहेत। मोठी गर्दी या प्लॅटफॉर्मवर आपण पाहतोय। वंदे भारत या ट्रेनमध्ये बसलेले अनेक नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, ज्यांच्याशी अगदी काही वेळापूर्वी खुद्द फडणवीसांनी संवाद साधला आणि एकंदरीत वेळेची प्रचंड मोठी बचत होणार आहे नागपूर ते पुणे किंवा पुणे ते नागपूर या प्रवासादरम्यान। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा देणारा हा रेल्वे मार्ग असणार आहे आणि त्यामुळे त्याला निश्चित उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त होते। विविध ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस सेवेत रुजू होत आहेत आणि आता नागपूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुद्धा आजपासून सुरू होत आहे। अनेक स्थानकांना त्याला थांबा सुद्धा दिला गेलेला आहे। इतर वेळी ट्रॅव्हलर्सने वगैरे किंवा एसटीने प्रवास करावा लागत असल्यानं प्रचंड वेळ त्या प्रवासासाठी लागत होता, पण आता वंदे भारतनं थेट नागपूर ते पुणे, पुणे ते नागपूर असा प्रवास करता येणार आहे। ही दोन दृश्य सध्या आपण बघतोय। एकीकडे सध्याची थेट दृश्य आहेत ज्या ठिकाणी गडकरी आहेत, फडणवीस आहेत,
जे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत, कारण मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे लोकार्पण होणार आहे. आणि दुसरीकडची दृश्य अगदी काही वेळापूर्वीची आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलेल्या नागरिकांशी, त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, जे या ट्रेननं आता प्रवास करणार आहेत. अनेकांनी मुख्यमंत्री भेटल्यानंतर आनंदानं त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचा ऑटोग्राफ घेतला, तेव्हाची ही दृश्य. नागपूर ते पुणे अशी ही वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवत ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे. फडणवीस आहेत, गडकरी आहेत, जे नागपूर रेल्वे स्थानकावर सध्या उपस्थित असल्याची दृश्य आपण बघतोय. आणि छान सजवली गेलेली आहे ही वंदे भारत एक्सप्रेस, जिचं आज लोकार्पण होत आहे. काय नेमकी वैशिष्ट्य आहेत या वंदे भारत एक्सप्रेसची बघूया. नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून दररोज सकाळी 9:50 ही वंदे भारत एक्सप्रेस सुटेल. वंदे भारत एक्सप्रेस रात्री 9:50 पुण्यात पोहोचेल. पुण्यातून सकाळी पुन्हा 6:15 ही ट्रेन सुटेल आणि संध्याकाळी 6:15 नागपूरमध्ये पोहोचेल. स्थानकं कोणती आहेत तर वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव आणि मनमाड. कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड स्थानकावर सुद्धा थांबा असणार आहे. संत गजानन महाराज नगर, शेगाव मध्ये सुद्धा गाडीचा थांबा असेल. नागपूरहून सोमवार वगळता आठवड्यातील 6 दिवस ट्रेन असणार आहे. तर पुणे इथून मंगळवार वगळता 6 दिवस ट्रेन थांबणार आहे. तिकीट दर कसा आहे बघतोय आपण नागपूरच्या, म्हणजे अजनी ते पुणे चेअर कार 1595 रुपये इतकं तिकीट आहे. नागपूर म्हणजे अजनी ते पुणे एक्झिक्युटिव्ह कार 3185 रुपये तिकीट आहे. नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकातून ही वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे आणि पुण्यामध्ये तिचा शेवटचा थांबा असेल. आणि पुन्हा परत पुण्याहून नागपूरला ही ट्रेन येणार आहे. सध्याची दृश्य नागपूर रेल्वे स्थानकातली आहेत. एकीकडे जिथे गडकरी आहेत, फडणवीस आहेत, इतर उपस्थितांशी चर्चा करतायत, माहिती घेत आहेत. आणि दुसरीकडची दृश्य काही वेळापूर्वीची वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलेल्या नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी फडणवीसांनी संवाद साधला. काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ऑटोग्राफ घेतला, त्याचे दृश्य. आणि आता अखेर हिरवा झेंडा दाखवला जातो या ट्रेनला. ही ट्रेन सुरू होते. वंदे भारत एक्सप्रेस आहे. नागपूर ते पुणे असा हिचा प्रवास आहे. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते आता ते हात उंचावून या ट्रेनची एकीकडे सुरुवात करतायत. ही ट्रेन आता पुढच्या प्रवासासाठी निघालेली आपण बघतोय. नागपूरहून निघालेली ही ट्रेन आता पुण्यामध्ये पोहोचणार आहे. नागपूर पुणे अशी वंदे भारत एक्सप्रेस आहे ही, जिला हिरवा झेंडा दाखवला गेलेला आहे. ही दृश्य आपण बघतोय. नागपूर ते पुणे असा वंदे भारत ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे. आजपासून ही सेवा आता लोकांना घेता येणार आहे. नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर असा या ट्रेनचा प्रवास असेल. नागपूरहून सोमवार वगळता 6 दिवस वंदे भारत एक्सप्रेस ही सेवा उपलब्ध असेल. तर पुण्याहून मंगळवार वगळता इतर 6 दिवस ही सेवा उपलब्ध असेल. छान सजवली गेलेली ही ट्रेन आता नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरींनी हात उंचावून या ट्रेनच्या प्रवासासाठी, जे ट्रेनमध्ये बसलेले सगळे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या. नागपूर रेल्वे स्थानकावरची ही दृश्य सध्या आपण बघतोय. काही सामान्य नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, जे या ट्रेननं आज प्रवास करतायत. प्रचंड मोठी वेळेची बचत होणार आहे. अत्यंत जलद गतीनं सेवा देण्यासाठी वंदे भारत ओळखली जाते आणि त्यासाठी आता नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर हा आणखी एक प्रवास वंदे भारतमुळे सोपा होणार असल्याची अपेक्षा नागरिकांना आहे. आणि त्यामुळे त्याला प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल अशी सुद्धा अपेक्षा आहे. अखेर नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात झालेली आहे. फडणवीस आणि गडकरींनी सुद्धा हात उंचावून या ट्रेनचं लोकार्पण आता केलेलं आहे. नागरिकांच्या सेवेत ही ट्रेन दाखल केली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर स्वतः केंद्रीय मंत्री गडकरी, त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहिले. हे दृश्य आपण पाहतोय आता. काही भेटवस्तू दिल्या जात आहेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांना.
वंदे भारत एक्सप्रेसची ही छोटीशी प्रतिकृती सुद्धा फडणवीसांना या निमित्तानं भेट दिली गेली आहे. एकीकडे दृश्य आपण बघतोय, नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली, त्याची अगदी काही क्षणापूर्वी हिरवा झेंडा दाखवला गेला आणि ही ट्रेन सुरू झाली. आणि यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय मंत्री गडकरी सुद्धा उपस्थित आहेत. ही दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतोय. वाजत गाजत सुंदर सजवून ही ट्रेन आता नागपूरहून पुण्याकडे रवाना झालेली आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सेवा आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत या एक्सप्रेसमुळे होणार आहे आणि त्यामुळे वंदे भारतला चांगली पसंती मिळेल नागपूर पुणे मार्गावर सुद्धा, अशी अपेक्षा सगळे व्यक्त करत आहेत. नागपूरहून पुण्याला जाताना सोमवार वगळता इतर 6 दिवस आणि पुण्याहून नागपूरला येताना मंगळवार वगळता इतर 6 दिवस अशी ही वंदे भारत सेवा सुरू असणार आहे. नागपूर ते पुणे असा वंदे भारतचा आरामदायी प्रवास आता यापुढे प्रवाशांना करता येईल. ट्रॅव्हल्स किंवा इतर कुठल्या मार्गाने जाण्याचा जर पर्याय निवडला तर त्यासाठी प्रचंड वेळ लागत होता. मात्र आता वेळेची सुद्धा बचत होणार आहे आणि शिवाय वंदे भारतचा आरामदायी प्रवास सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. नागपूर ते पुणे अशी ही वंदे भारत एक्सप्रेस सेवा आता सुरू होते. आजपासून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. आता मुख्यमंत्री माध्यमांशी या संदर्भात संवाद साधतील. अगदी काही क्षणात मुख्यमंत्री माध्यमांशी बोलतील, आपण ऐकूया. नागपूर रेल्वे स्थानकावर सध्या मुख्यमंत्री फडणवीस आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी सुद्धा त्यांच्यासह आहेत आणि त्यांनीच या ट्रेनला हात उंचावून हिरवा झेंडा दाखवलाय, प्रवासाची सुरुवात करून दिली आहे. आता ते माध्यमांशी बोलतात. आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे. नागपूर पुणे अनेक वेळा खाजगी बसेसची भाडी 5-5 हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे. आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे. देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे. यापूर्वी 881 किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती. त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल. केवळ 12 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे. नॉर्मली आपल्याला माहिती आहे 16-17 तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन करता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो. आज त्यासोबत रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे. आता नगरवरनं ट्रेन दौंडला जाते, दौंडवरनं पुण्याला जाते. एक प्रकारे 100-125 किलोमीटर डी-रूटिंग केलं जातं. आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलं आहे की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल. आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून हेही काम आम्ही करतो. आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो
छत्रपती संभाजीनगरपासनं पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेसवे करतोय, त्याच्याच राईट ऑफ वेमध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं 100 किलोमीटरपेक्षा आपल्याला कमी करता येईल. त्यामुळे त्याही संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली है. आज हम सभी के लिए ये बहुत हर्ष की बात है. नागपुर से पुणे वंदे भारत ट्रेन शुरू हुई है. पिछले समय हमने रेलवे मंत्री जी से मांग की थी. रेलवे मंत्री जी ने सकारात्मक उसमें निर्णय लेने की बात कही थी. माननीय प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से और उन्हीं के हाथों से आज वो निर्णय कार्यान्वित हुआ है और नागपुर से पुणे वंदे भारत ट्रेन चली है. इस ट्रेन का सबसे महत्वपूर्ण इस ट्रेन की बात यह है कि आज तक भारत में जितनी वंदे भारत ट्रेन शुरू हुई उसमें सबसे लॉन्ग डिस्टेंस ट्रेन ये नागपुर पुणे की है. 881 किलोमीटर का डिस्टेंस 12 घंटे में ये ट्रेन पूरा कर रही है. सारे मेजर स्टेशंस पर ये रुक रही है. इसके कारण महाराष्ट्र में विशेष रूप से विदर्भ और उत्तर महाराष्ट्र के लोगों की कनेक्टिविटी पूना के साथ बहुत बड़े पैमाने पर इसके कारण बढ़ने वाली है. और इस ट्रेन को शुरू करने के लिए प्रधानमंत्री जी को मैं धन्यवाद देता हूं. साथ में हमने ये भी मांग की है कि अभी हमारी ट्रेन अहिल्यानगर से दौंड जाती है और दौंड से फिर पूना जाती है, डी रूट होती है. इसके कारण 100 किलोमीटर से भी ज़्यादा डिस्टेंस बढ़ता है. इसलिए सीधा नगर से पुणे हम लोग रूट तैयार करें जिससे MIDC को भी फ़ायदा होगा. और उसके साथ साथ हमने ये भी ऑफर किया है कि हमारा जो नया एक्सप्रेसवे बन रहा है माननीय गडकरी जी के साथ महाराष्ट्र की सरकार बना रही है, जो संभाजीनगर से अहिल्यानगर और अहिल्यानगर से पुणे है, उसको ही हम एडिशनल राइट ऑफ वे देकर अगर रेलवे के साथ इंटीग्रेट कर पाए तो ये काम बहुत फास्ट होगा और रेलवे का जो प्रवास है उसमें गतिशीलता भी आएगी. उसमें 1 घंटा और हम बचा पाएंगे. सर स्लीपर केव्हा सुरू होणार आहे नागपूर पुणे? ते तर रेल्वे सांगू शकेल, मी आज नाही सांगू शकत. फार महत्वाचं आहे कारण अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते संभाजीनगर हा सगळा औद्योगिक पट्टा आहे. आणि त्याच्या पलीकडे पुण्यावरनं आता ज्या लाईन्स आहेत 3 लाईन आहेत त्याच्या 5 लाईन करणं चाललेलं आहे. तिथनं JNPT पोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करावी अशी आमची चर्चा जे मीणा साहेब आहेत तिथले प्रमुख मध्य रेल्वेचे त्यांच्याशी झालेली आहे. आणि ते जर आपण केलं तर एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आपण तयार करू शकू. त्यामुळे या संदर्भात पुढच्या काळात आम्ही कारवाई करू. संभाजीनगरपासून तो पॅरलल जाणार आहे म्हणजे की ट्रेन जो नवा हे आता आम्ही त्यांना पहिल्यांदा त्यांनी एक अलाइनमेंट तयार केली आहे, पण आम्ही त्यांना आमची अलाइनमेंट ऑफर करतो कारण आम्ही आता लँड ॲक्विजिशन आमचं त्या स्टेजला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो. ते दोन्ही इंटिग्रेट झाले तर नव्याने लँड ॲक्विजिशन जास्तीचं न करता आपल्याला दोन्ही गोष्टी इंटिग्रेट करता येतील. सर हाई स्पीड ट्रेन है कि जैसे कि नागपुर से पुणे शुरू हुई है, नागपुर से मुंबई के लिए भी बीते कई दिनों से उसकी चर्चा थी, उसको लेकर क्या स्थिति है? क्योंकि समृद्धि महामार्ग से समांतर उसको चलाने का देखिए, समृद्धि महामार्ग से समांतर जो ट्रेन है वो हम लोग ये चाहते हैं कि वो हाई स्पीड ट्रेन बने जो 250 किलोमीटर 300 किलोमीटर इस रेंज में जो चलती है उस प्रकार की बने. इसके लिए कुछ रेलवे मिनिस्ट्री ने भी पिछले समय एक मुंबई नागपुर का अभ्यास किया है, लेकिन उस समय समृद्धि नहीं था जब उनका अभ्यास हुआ. ये समृद्धि बन रहा था, इसलिए अब उस अभ्यास को समृद्धि के साथ इंटीग्रेट हम करने की कोशिश करेंगे. लेकिन समृद्धि के बाद जब हमने उसको इंटीग्रेट किया तो हमारे ध्यान में आया कि 78% राइट ऑफ वे ये हमारे पास है. 28 करीब 22% राइट ऑफ वे जो स्टेशंस के साथ इंटीग्रेट करना पड़ेगा वो अभी हमारे पास नहीं है. तो जरूर इसके ऊपर आगे में हम लोग केंद्र सरकार के साथ और रेलवे मिनिस्ट्री के साथ चर्चा करके उस पर कार्रवाई करेंगे. थैंक यू सर. तर एकंदरीत जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली आहे त्या संदर्भात किती फायदा होऊ शकतो औद्योगिक क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर त्या दृष्टीनं कसा हा मार्ग फायदेशीर आहे याबाबत मुख्यमंत्री बोलत होते.